Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video we are going to learn summary or poem explanation of the poem 2.3 The Twins by Henry Sambrook Leigh. Friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos and don't forget to press the bell icon. So let's begin explanation of the poem The Twins by Henry Sambrook Leigh. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता दोन जुळ्या भावांची असून दोन जुळ्या भावांपैकी एका भावाने आपले मनोगत या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहे आणि मनोगत व्यक्त करणारा हा या ठिकाणी नरेटर आहे किंवा आपला कवी आहे. जुळेपणामुळे किंवा आयडेंटिकल ट्विन्स असल्यामुळे जीवनामध्ये काय गमती जमती घडतात, काय प्रँक्स होतात किंवा काय समस्यांना सामोरं जावं लागतं, तर या सर्व गोष्टींची माहिती या कवितेच्या माध्यमातून कवीने आपल्यासमोर ठेवलेली आहे. पहिला स्टांजा. द पोएट और नरेटर ऑफ द पोएम वॉज वन ऑफ द पेअर्स ऑफ ट्विन्स अँड राईट फ्रॉम द बर्थ ही अँड हिज आयडेंटिकल ट्विन ब्रदर हॅड टू फेस सम प्रॉब्लेम्स. As the narrator and his brothers were equal or same in appearance, most of the people, relatives, even parents used to get confused with the identity of both of us. And who among us was the twin was the question for everyone, and no one could understand, no one could realize who was the twin. पहिल्याच कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगतात की आम्ही दोघे भाऊ आयडेंटिकल ट्विन्स म्हणून जन्माला आलो. आम्ही चेहऱ्याने, हातापायाने, शरीर एष्टीने सर्व काही आमचं समान होतं आणि त्यामुळेच लोकांना आम्हाला ओळखायला फार कठीणाई जात होती, फार समस्या येत होत्या. बऱ्याच वेळेला लोक मला माझा भाऊ समजायचे आणि माझ्या भावाला मी समजून वागणूक द्यायची. आमचे जे कित आणि किन म्हणजे अतिशय जवळचे नातेवाईक होते ते सुद्धा फार पझल्ड होते, गोंधळलेले होते. आणि कधीकधी हा गोंधळ एवढा वाढत होता की या गोंधळलेल्या स्थितीला मर्यादा राहत नव्हती, म्हणजे गोंधळाची स्थिती प्रचंड वाढायची. कोण ट्विन आहे हे कधीच लोकांना समजलं नाही. ट्विनचा अर्थ काय असतो, तर एका मातेला ज्या वेळेला दोन मुले जन्माला येतात तर जो पहिला असतो त्याला ट्विन म्हटलं जात नाही, तर जो सेकंड असतो त्याला ट्विन म्हटलं जातं. पण आमच्यापैकी कोण सेकंड आहे, कोण पहिला हे कोणालाच समजत नव्हतं. एवढं आमच्यामध्ये साम्य होतं आणि हे साम्य असल्यामुळे बरेच प्रश्न आमच्यासमोर उभे राहायचे, बऱ्याच समस्या आमच्यासमोर उभ्या राहिल्या आणि त्यामुळे बऱ्याच गमती जमती व्हायच्या आणि बऱ्याचदा खूप प्रॉब्लेमसुद्धा यायची. कवी आता दुसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला सांगतात, ॲट द टाईम ऑफ आवर ख्रिश्चनिंग डे, म्हणजे ज्या दिवशी ख्रिश्चनिंग असतं, बारस्याचा दिवस असतो. We were watched by nurse, but she got confused about our identity and the worst situation took place. I got Christian as John and John got Christian as me. म्हणजे आता बारशाच्या दिवशीची गोष्ट या सेकंड स्टांजामध्ये सांगितलेली आहे की नर्सने आम्हा दोघाही भावांना आंघोळ घातली आणि नर्सला हे माहीत होतं की पहिला कोण आहे, दुसरा कोण आहे हे तिला माहीत होतं. परंतु आंघोळ घातल्यानंतर त्या ठिकाणी थोडं आमच्यामध्ये मिक्सिंग झालं आणि नर्स कन्फ्यूज झाली. पहिला बाळ कोणता, ट्विन बाळ कोणता हे आता तिला पण समजत नव्हतं. ती कन्फ्यूज झाली होती आणि म्हणून कवी या ठिकाणी म्हणतो की बाय फेट्स डिग्री म्हणजे आता नशिबाचा आदेशच म्हणावा लागेल किंवा त्या नर्सचा व्हीम म्हणजे सडन चेंज ऑफ माइंड. त्या नर्सचं जे माइंड होतं ते सडन चेंज झालं. तिला आता लक्षात येत नव्हतं की कोणता बाळ पहिला आहे आणि कोणता बाळ दुसरा आहे. आणि अशातच काय झालं, माझं नामकरण माझ्या भावाला केलं गेलं आणि माझ्या भावाचं नामकरण मला केलं गेलं. म्हणजे माझं नाव जॉन ठेवण्यात येणार होतं, परंतु ते नाव माझ्या भावाला देण्यात आलं आणि मला त्याचं नाव देण्यात आलं. तर ही सुद्धा गफलत होण्याचं कारण म्हणजे आम्ही एवढे आयडेंटिकल होतो की कोणीही आम्हाला ओळखू शकत नव्हतं. तर या गोष्टीमुळे, या आयडेंटिकल ट्विन्स असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये फार अशा समस्या आल्या, फार प्रँक्स आल्या, फार थट्टा मस्करीचे प्रसंग आले, काही दुःखद प्रसंग आले, काही सुखद आले. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रसंग आम्ही आयडेंटिकल ट्विन्स असल्यामुळे आले
आणि खऱ्या अर्थानं ही जी कविता आहे त्याला आपण जुड्यांचं दुखणंसुद्धा म्हणू शकतो, की जुळे असण्याचे जे तोटे आहे तर ते तोटे या कवितेमध्ये कवीने आपल्याला सांगितले आहे. In the third stanza, poet says, this fatal likeness which was leading to several disasters continued in the school too. I used to get beaten up on place of John, and it was almost impossible for me to prove my identity. Narrator says this question was fruitless and one could do nothing for this. Narrator asks us a question, what would we have done if we were at the place of narrator? या तिसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतात की ही जी फेटल लाईकनेस आहे, फेटल म्हणजे दुर्दैवी, नशिबाची. लाईकनेस म्हणजे सेम असणे किंवा एकसारखं दिसणे. ही काय झाली? डॉग्ड म्हणजे कंटिन्यू राहिली. कुठपर्यंत? शाळेच्या जीवनापर्यंत. आणि शाळेमध्ये सुद्धा असंच व्हायचं की माझा भाऊ जॉन काहीतरी खोडी करायचा, काहीतरी चूक करायचा आणि त्याची शिक्षा मला भेटायची आणि मला बीटन अप व्हायचं, मला मार भेटायचा आणि मी सुद्धा त्यावेळेला हेल्पलेस होतो. मी माझी आयडेंटिटी प्रूव्ह करू शकत नव्हतो की तो मी नव्हतो, हे मी कोणाला सांगू शकत नव्हतो. कवी म्हणतात की हा प्रश्नच या ठिकाणी फ्रूटलेस आहे की माझी आयडेंटिटी मी प्रूव्ह कसा करू, कारण आम्ही दोघंही आयडेंटिकल आहो. आणि कोण म्हणेल की एखादी चूक जर त्याच्या भावाने केली आणि चुकून जर त्याच्या भावाची शिक्षा जर मला होत असेल तर कोणाला असं वाटेल की भावाने गुन्हा केलेला आहे की मी केलेला आहे. म्हणजे आम्ही एवढे आयडेंटिकल होतो की त्यामुळे आम्ही आमची आयडेंटिटी प्रूव्ह करणे म्हणजे हा प्रश्नच मुळामध्ये फार चुकीचा आहे असं या ठिकाणी कवीला वाटतं. आणि कवीसुद्धा आपल्याला एक प्रश्न विचारतात की जर तुम्ही माझ्या जागी असते तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही तुमची आयडेंटिटी कशी प्रूव्ह केली असती? काय तुम्ही करू शकला असता काय? म्हणजेच कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे की तुम्ही जर एवढे आयडेंटिकल ट्विन्स असाल आमच्यासारखे तर तुम्हीसुद्धा तुमची आयडेंटिटी प्रूव्ह करू शकणार नाही. अशा प्रँक्स, अशा घटना तुमच्या जीवनामध्ये सुद्धा होणारच आहेत. इन द लास्ट स्टांजा, पोएट सेज, this close resemblance changed my domestic life also. I was about to marry to chosen girl, but unfortunately she got married with my brother, and absurd situation like this went on happening in my life. And the highest pitch of this absurdity was the death of mine. I was buried considering me John. शेवटच्या कडव्यामध्ये कवी सांगतात की ह्या सारखे दिसण्यामुळे म्हणजे रिझेम्बलन्समुळे बरेचसे माझ्या जीवनामध्ये फार चढाव उतार आले. माझं डोमेस्टिक लाईफ, कौटुंबिक लाईफसुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यामुळे प्रभावित झालं. टर्न द टाईड म्हणजे चेंज द सिच्युएशन. खूप बदल झाले. मला एका मुलीसोबत लग्न करायचं होतं. माझं लग्न ठरलं पण होतं, परंतु दुर्दैवाने ती मुलगी, त्या मुलीचं लग्न माझ्या भावासोबत झालं. आणि अशा ज्या ॲब्सर्ड सिच्युएशन आहे, मूर्खासारख्या सिच्युएशन आहे, वाईट सिच्युएशन आहे, ह्या सिच्युएशन माझ्या जीवनामध्ये होतच गेल्या, घडत गेल्या. आणि या सिच्युएशनचा जो सर्वोच्च बिंदू होता, हायेस्ट पीच होता, म्हणजे आपण त्याला मूर्खपणाचा कळस म्हणू, तर तो मूर्खपणाचा कळस किंवा हायेस्ट पीच ऑफ ॲब्सर्डिटी ती होती माझा मृत्यू. ज्या वेळेला माझा मृत्यू झाला, आमचे शेजारी आले आणि त्यांना असं वाटलं की जॉनचाच मृत्यू झाला की काय, आणि म्हणून त्यांनी जॉनलाच पुरून टाकलं. तर अशाही प्रकारची ॲब्सर्ड सिच्युएशन आमच्या जीवनामध्ये आली. तर अशा प्रकारे कवी आणि त्यांचा भाऊ दोघेही आयडेंटिकल ट्विन्स असल्यामुळे, दिसायला दोघेही सारखे असल्यामुळे कवीच्या जीवनामध्ये बऱ्याचशा घटना घडल्या. त्या काही घटना विनोदी होत्या तर काही घटना दुःखद होत्या, काही घटना कौटुंबिक कलह निर्माण करणाऱ्याही होत्या. परंतु ह्या सर्व घटना कवीने अतिशय विनोदी पद्धतीने आणि काहीशा व्यंगात्मक पद्धतीने या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेल्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती हेनरी सॅम्ब्रुक ले यांची कविता द ट्विन्स. आणि आता आपण पाहत होतो या कवितेची समरी किंवा एक्सप्लेनेशन. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा
वर्ग 10वीच्या इंग्रजी विषयाशी संबंधित विविध व्हिडिओंच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्याही आपण पाहू शकता. थँक्स लॉट फॉर वॉचिंग मोरल इंग्लिश गुरु अँड थँक्स लॉट फॉर बिंग विथ मी. थँक्यू.